जाधव अतिश मोरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काय प्रकरण काय घटना घडली? सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते आहेत पक्षाचे, त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता. कारण आज आम्ही जिल्ह्यामध्ये सन्माननीय राजसाहेब यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो, कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही. तरी मतभेद होत असतील, मतभेद सर्व पक्षामध्ये असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला कराल. आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. नक्कीच सन्माननीय राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी. कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही. आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा. असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे. आम्ही पण अरेला कार्य करू शकतो, पण हा जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला होता. आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं मांडायला गेलो होतो आणि साहेबांनी ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू. आणि हे झाल्यानंतर सुद्धा त्याचा राग धरून त्यांनी जे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे, याचा आम्ही निषेध करतो. असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले की सर्वांचा आदर करायचा. ते आमचे मोठे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात असं आम्ही कुठेही स्टेटमेंट दिलं नव्हतं. त्यांनी ते एक वाक्य होतं ते त्यांनी मनाला स्वतःवर ओढून घेतलं होतं आणि त्यासाठी आमच्या मोरे साहेबांनी त्यांची माफी मी मागितली होती. आणि ते थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एका हट्टापायी किंवा एक काय म्हणतो आपण बालिशपणा असतो किंवा त्या पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. हल्ला कुठे झाला आणि कोणाला मारहाण करण्यात आली? हल्ला जो झाला आमच्या समीर मोरेंचं कार्यालय आहे तिकडे आम्ही जसं साहेबांना भेटून आलो होतो तसं संध्याकाळी तिथे बसले होते आणि अचानक 4 गाड्या आल्या आणि त्याच्यामध्ये एक जी गाडीमध्ये माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केलं. अतिश मोरे व्यतिरिक्त कोणाला मारहाण करण्यात आली? हो, जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये. तेच आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना जबर मारहाण लागली. आता स्टेबल आहे, त्याच्यावरती हाताला बराचसा मार आहे आणि त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं काय त्यांचा तपास करत आहे, म्हणजे त्याच्यावरती चालू आहे.